तर मी आशिष मुंडे बघू शकता काय म्हणतंय लातूर याचे स्टार प्रचारक या ठिकाणी आलेत. भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक आज आपल्या सोनपेठ नगरीमध्ये आलेले, त्यांच्याकडून जाणून घेऊ काय म्हणतंय. लातूरमध्ये एकच चर्चा होती, काय म्हणतंय लातूर, काय म्हणतंय लातूर. कमळ होतं पण कमळ दिसत नाही, काय ह्याच्यावर काय मत आहे. आपण स्टार प्रचारक होतात. आम्ही कमळाचा जेवढा प्रचार करण्याचा पूर्ण पद्धतीनं प्रयत्न केला. शासकीय योजनाच्या माध्यमातून ज्या काही योजना शासनामार्फत मिळाल्या होत्या त्या सर्व योजना त्या ठिकाणी पुरवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. लाडकी बहीण योजना असेल, ही लोकप्रिय योजना होत्या, घरकुलाच्या योजना असतील, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न केला. परंतु ही निवडणूक ही शहराची महानगरपालिकेची असल्यामुळे महानगरपालिकेचे काही जी काही अडचणी असतील त्याच्यामुळे जरा थोडा पराभव झाला असेल, तो पराभव आम्ही मान्य करतो. सातत्याने सोशल मीडियावर आपण भारतीय जनता पार्टीसाठी प्रयत्न करत होतात. लातूरचा एक स्टार प्रचारक म्हणून आपल्याकडे बघितलं जात होतं. शहरात असतील, शहरातील प्रत्येक गल्लीत, वार्डामध्ये, रस्त्यावर आपण स्टार प्रचारक म्हणून प्रचार केलेला आहे. त्याच्यामध्ये काय आपल्याला एक प्रसंग घडला, काय आनंद आहे आणि आपल्यासोबत काय म्हणजे मतदारांनी काय आपल्यासोबत चर्चा केली ते. मला ज्यावेळेस मी प्रचार करताना गेलो त्यावेळेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला आणि लाडक्या बहिणीमुळं हा पक्ष लोकप्रिय झाला यात शंकाच नाही आहे. दुसरा प्रतिसाद, ज्यावेळेस काही प्रतिसाद निगेटिव्ह भेटतात, काही प्रतिसाद, मी म्हणत नाही सर्व प्रतिसाद पॉझिटिव्ह भेटतात, काही प्रतिसाद पॉझिटिव्ह भेटले, काही प्रतिसाद निगेटिव्ह भेटले, परंतु जे निगेटिव्ह होते ते विलासरावजी देशमुख साहेब यांनी जे केलेलं काम होतं त्या कामाची बद्दल होते. आणि विलासराव देशमुखला यांचं नाव आम्ही कधी त्या ठिकाणी म्हणजे चांगल्याच पद्धतीने घेणार आहेत. विलासराव देशमुख यांनी जे काम केलंय, महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान हे आम्ही कधी विसरणार नाहीत आणि ते कुणी विसरू शकत नाही. त्याच्यामुळे विलासराव देशमुख यांना देखील आम्ही मानतो. पक्षाकडून स्टार प्रचारक म्हणून चव्हाणजी बी आले होते. चव्हाणजीचं जे वक्तव्य होतं की इथून विलासराव देशमुख यांचं नाव मोडून खोडून काढू, ह्याचा फटका आपल्याला तिथं बसलाय का, यावर आपलं काय मत आहे? या साधक बाधक चर्चा आहेत, शेवटी जनतेनं दिलेला कौल आम्ही मान्य करतो. मी त्यांच्याबद्दल पक्षाच्या वरिष्ठ लेवलच्या विषयामध्ये मी बोलू शकत नाही.